मतदार यादीमधील घोळांवरून राज्यातील विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। निवडणूक आयोगाच्या विरोधात उद्या म्हणजे 1 नोव्हेंबरला मुंबईमध्ये मोर्चा सुद्धा काढला जातोय। मात्र विरोधकांच्या या मोर्चाला परवानगी काही देण्यात आलेली नाहीये। त्यामुळे विनापरवानगी मोर्चा काढल्यास कारवाई होण्याची सुद्धा शक्यता आहे। बघूयात। मतदार यादीतील घोळ, दुबार मतदार आणि निवडणुकांमधील गैरव्यवहाराविरोधात विरोधक एकवटलेत। शनिवारी 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि मनसेकडून सत्याचा मोर्चा काढण्यात येतोय। मात्र अद्यापही विरोधी पक्षाच्या या मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळालेली नाही। त्यामुळे विनापरवानगी मोर्चा काढल्यास नियमानुसार कारवाई होईल असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलाय। दणदणीत मोर्चा झाला पाहिजे, दिल्लीपर्यंत कळलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काय आग पेटली ती। शिवाजी पार्क सारखी ती परिस्थिती नाहीये तिकडची। त्याच्यामुळे तिकडे बसेस किती तिकडे जाऊ शकतात वगैरे मला माहिती नाहीये। पण माझी तुम्हाला, माझ्या खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, मी आज हे आमचे चॅनलचे सगळे बांधव भगिनी आले त्यांच्या मार्फत मी माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांना, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना मी सांगतोय की या मोर्चात सामील व्हा। महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा राग आहे हा या मोर्चामध्ये तुम्ही दाखवा। बिना परवानगी मोर्चा काढला तर शासनाच्या नियमाप्रमाणे जो त्या ठिकाणी कारवाई ती होईल, पण त्या ठिकाणी मोर्चेकरला आम्ही थोडी थांबवलाय। या मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत। मात्र या मोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार नाहीत। याबाबत सपकाळ यांची शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचं कळतंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना वावडं आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय। यासाठी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय बाळासाहेब थोरात तिथे राहणार आहेत, काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते राहणार आहेत। जर भाजपला असं वाटत असेल की ते खऱ्या अर्थानं लोकशाहीचे समर्थक आहेत, खऱ्या अर्थानं त्यांना असं वाटतं की चांगल्या निवडणूक ज्या आहेत ते चांगल्या पद्धतीने झाल्या पाहिजे, तर या मोर्चात त्यांनी सुद्धा सामील झालं पाहिजे। पण होतं काय आहे की निवडणूक आयोगासमोर पुराव्यानिशी सगळ्या गोष्टी सादर केल्या तर त्याचा बचाव करण्याला भाजप येतोय। मग भाजपाचा मिठ्ठू हे निवडणूक आयोग झालेला आहे आणि मतचोरी भाजपासाठी होत आहे असा आरोप कसा काय चुकीचा ठरतो। उद्याचा 1 नोव्हेंबरचा मोर्चा हा सत्याचा मोर्चा नाही तर असत्याचा मोर्चा आहे आणि या असत्याला नाकारण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला केलेलं आहे आणि तुम्ही असत्य पसरवण्याचं काम करत आहात। तुम्हाला मोर्चा काढण्याच्या आधी आपल्या खासदारांचा राजीनामा घ्यावा आणि मग हा मोर्चा काढावा। उभाटा गटाच्या वतीनं फॅशन स्ट्रीटवरून फॅशन शो काढण्याचा हा प्रयत्न आहे। महाविकास आघाडी आणि मनसेनं निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आंदोलनाचा नारा दिलाय। या मोर्चासाठी जोरदार तयारी सुरू असून राज्यभरातून कार्यकर्ते येणार आहेत। मात्र सत्याच्या मोर्चाला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवलाय। उच्च न्यायालयानं आझाद मैदान मोर्चासाठी ठरवून दिले। त्या व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणाहून मोर्चा काढल्यास कारवाई होईल असा इशारा सदावर्तेंनी दिलाय। राज ठाकरे म्हणतोय म्हणून किंवा उद्धव म्हणतोय म्हणून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार म्हणतात म्हणून गलत काम महाराष्ट्र में, बंबई में नहीं चलेगा। कानून के दायरे में सबको रहना पड़ेगा। हे काही कायद्यापेक्षा मोठे नाहीत। आझाद मैदान ठिकाण ठरवून दिलेले उच्च न्यायालयाने, त्याच्या व्यतिरिक्त मोर्चा दुसरीकडून निघू शकत नाही आणि जर कायद्याचा भंग करणार असतील तर तातडीने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। या मतदार यादीला विरोध करायला आणि सर्व खोटे मतदार जे आहेत हे वगळावेत यासाठी सन्माननीय उद्धव साहेब आणि राजसाहेब यांच्या नेतृत्वाखाली 1 तारखेचा मोर्चा होणार आहे। मोठ्या संख्येने नवी मुंबईतून खरे मतदार, शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक या देशातल्या पहिला मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरोधातला तिथे सगळे खूप मोठ्या संख्येने जमतील।
आणि न भूतो न भविष्यती हा मोर्चा होईल एवढं निश्चित. सध्या राज्यात मतदार याद्यांवरून मोठा गोंधळ पाहायला मिळतोय. मतदारांच्या नावांमधील पुनरावृत्ती आणि खोटी मतदार नोंदणी यावरही आक्षेप घेतला जातोय. 1 नोव्हेंबरच्या मोर्चानंतर निवडणूक आयोगाविरोधात भूमिका आणखी कठोर होणार आहे. कारण ठाकरे बंधू निवडणूक आयोगाविरुद्ध कोर्टात जाणार असल्याचं कळतंय. उद्याच्या सत्याचा मोर्चानंतर महाविकास आघाडी आणि राज ठाकरेंमध्ये बैठक होणार असल्याचं समजतंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.